इतका त्याचा दुरुपयोग झालाय. तर जे त्या विषयामधलं अ, त्या ज्या पॅथॉलॉजीचे रिपोर्टचा अर्थ ज्यांना कळतो, त्यांची त्याच्यात फक्त सही असायला पाहिजे का तो जो करतोय टेक्निशियन त्याची सही असायला पाहिजे, याच्याच बद्दलचा मूळ मुद्दा आहे ना तुमचा जो आहे तो. त्यामुळे तुम्ही कायदा करायचं जे म्हणताय, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाणीकरण केलं पाहिजे, स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे आणि त्यासाठी काही मुद्दा समाविष्ट केला असेल तर तसं सांगा आपण. हा कायदा येईल तेव्हा येईल. मुळात म्हणजे बोगस डॉक्टरसाठी जो कायदा आहे, म्हणजे मी डॉक्टर नाहीये पण मी निदान करते, ट्रीटमेंट करते, टेक्निशियनला अधिकारच नाहीये सही करायचा, फक्त एमडी पॅथॉलॉजिस्टला आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पिटिशन झालेले आहेत. एक तर निकाल माझ्या हातातच आहे. तर जो 1961चा जो कायदा आहे तो आहे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, हा अत्यंत प्रभावी आहे. मग हे टेक्निशियन पण बोगसच आहे ना, दे आर सायनिंग इन प्लेस ऑफ डॉक्टर, डॉक्टरच्या ठिकाणी ते सही करतात आहे, म्हणजे हा बोगस प्रकार आहे. मग ह्याच कायदा जर का इतका प्रभावी आहे, मग त्यांना त्याच्यामध्ये कव्हर करून तुम्ही अटक का नाही करत? मला आता काय वाटतं याच्यावर बैठक घ्या पुढच्या आठवड्यात आणि निवेदन करा. मला वाटतं की चर्चा होऊ शकत नाही पुढे. या विषयासाठीची बैठक घेऊ, त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचना घेऊ आणि पुढे जाऊ. बरं बैठक घ्या, कारण आता सभागृहात काही होणार नाही याच्यावरती. आता विधेयक क्रमांक 2, सन्माननीय मंत्री महोदय, आपलं विधेयक. विधानसभा विधेयक क्रमांक 2, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2026. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 2, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. आता प्रभारी मंत्री परत. महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 2, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. उद्देश काय विचारतात सभासद? उद्देश काय? हेतू वाक्य सांगा. तुझं भाषण ऐकायचंय सगळ्यांना, बोला. त्यांना भाषण ऐकायचंय. सभापती महोदया, राज्य निवडणूक आयोगानं 9/12/2025 ला एक महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की राज्य घटनेतील 93वी घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यामध्ये पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा तरतूद केलेल्या अशा प्राधिकाऱ्याकडे आणि तशा रीतीने निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज प्रश्नास्पद करता येणार नाही. संबंधित कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही, अशी तरतूद 73व्या घटनादुरुस्तीनं अंमलात आली होती. त्याची अंमलबजावणी करावी म्हणून निवडणूक आयोगानं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलं. त्या पत्राच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं 26 डिसेंबर 2025 रोजी अध्यादेश काढला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारले अथवा नाकारले त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशा पद्धतीचा अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेशाचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी आपण या सभागृहामध्ये आणलंय. आपण अनेकदा पाहिलं असेल की निवडणुकीमध्ये आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपण अर्ज दाखल करतो. अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज स्वीकारला अथवा नाकारला. आता स्वीकारणं अथवा नाकारणं स्पष्ट तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये फार काही आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला फार स्वातंत्र्य अशातली परिस्थिती नाही. आणि स्वीकारल्यावर सुद्धा काही लोक का स्वीकारला म्हणून सुद्धा न्यायालयामध्ये जातात. आणि परिस्थिती अशी आहे की न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये जाण्याची तरतूद कायद्यामध्ये आपल्या होती. त्यामुळे 3 दिवसाच्या आत न्यायालयात जाऊन त्याच्यावर अपील करण्याची जी प्रोसेस होती ती अपीलाची तरतूद काढावी अशा पद्धतीचा ह्या कायदा या सभागृहामध्ये आणलाय. आपण बघितलं आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या किंवा सातत्यानं आपण बघतोय की प्रत्येक अर्जावर अपील न्यायालयात गेलो
न्यायालयात गेल्यानंतर ते किती दिवस काम चालेल, किती दिवसात संपव हा आहे. पण तुम्ही एकदा जिल्हा न्यायालयात गेलो, पुन्हा हायकोर्टात गेलो, पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलो, अशा पद्धतीनं आपण बघतो की सातत्यानं ही प्रक्रिया ला उशीर होतो. आता आपल्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण अनुभव घेतला की निवडणुकीची अख्खी प्रक्रिया स्थगित केली आणि ती पुढे ढकलली आणि जवळजवळ 24 नगरपालिकेच्या संदर्भातला हा विषय होता. तेव्हा आपण सातत्यानं आपण पाहिलं की निवडणूक अर्ज स्वीकारणं किंवा नाकारणं याच्या स्पष्ट तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये फार मोठा स्कोप काही नाही आहे, अगदी क्लीन तरतुदी आहेत आणि कुठल्याही टेक्निकल मुद्द्यावर अनावश्यक गोष्टीवर अर्ज फेटाळला गेला नाही पाहिजे अशा सुप्रीम कोर्टाच्याही तरतुदी आहेत. त्या अनुषंगानं आपलं या कायद्याच्या अनुषंगाने एवढंच म्हणणं आहे की जी अपिलाची तरतूद आहे, जी जिल्हा न्यायालयामध्ये जाण्याची, ती वगळण्यात यावी आणि हे वगळण्यात येत असताना घटनेमध्ये जी तरतूद केली त्याची अंमलबजावणी करावी. एवढाच या कायद्याच्या मध्ये विषय आहे आणि आपण त्या अनुषंगानं हा विधानसभेतल्या माझ्या सगळ्या सदस्य बांधवांना माझी विनंती आहे की आपण सगळेजण या प्रक्रियेतनं गेलोय. आपल्या सगळ्याला याचा अनुभव आहे की निवडणुकीची प्रक्रिया विनाकारण त्या प्रक्रियेला उशीर होतो आणि त्यामुळं अख्खी निवडणूक प्रक्रिया बाधित होते. जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि त्यानंतरची सगळी प्रक्रिया, या प्रक्रियेच्या पुढे जाऊन अगदी निवडणुकीची प्रक्रिया पार झाल्यानंतर सुद्धा न्यायालयामध्ये आपल्याला जाता येतं आणि न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला या अनुषंगानं न्याय मागता येतो. त्यासाठी याच्यामध्ये तरतुदी आपल्याला जिल्हा परिषदेच्या यामध्ये आहे. निवडणुकीच्या विधिग्राह्यतेची निर्मिती करणे, न्यायाधीशाने चौकशी करण्याची कार्यपद्धती याच्यामध्ये आपल्याकडे आहे की पिटिशन आपण निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण नियम 27 मध्ये तरतूद अशी आहे की जर निवडणूक अपास्त करण्यात आली तर नवीन निवडणूक घेण्यासाठी कलम 14 खाली ताबडतोब तारीख निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे. त्यामुळं कायद्यामध्ये कोर्टात जायचं प्रोव्हिजन आहे का, तर आहे, परंतु कुठल्या परिस्थितीत जावं, जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आपण अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्याच्यावर छाननीचा निर्णय दिल्यानंतर जी प्रक्रिया लांबत जाते ती प्रक्रिया लांबत जाऊ नये आणि घटनेच्या तरतुदीची अंमलबजावणी व्हावी, एवढाच याचा उद्देश आहे. यांचाच प्रस्ताव आहे आणि त्यामुळे हो, पण त्याच्या आधी प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक विचारात घ्यावे. आता बोला प्रभारी सदस्य शशिकांत शिंदे. सभापती महोदय, विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिनियम 1961 यात आणखी सुधारणा करण्याच्या संदर्भातलं विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलेलं. म्हणजे सरकार बहुमतावर आल्यानंतर काय होतं याची प्रचिती इथं पाहायला मिळते. विधिमंडळामध्ये बहुमतावर आपण मंजूर केलेला आहे, विधान परिषदेमध्ये सुद्धा मंजूर करा. खरं म्हटलं तर लोकशाही आणि हुकुमशाही, लोकशाहीच्या माध्यमातून या असलेल्या प्रक्रिया चालू राहाव्या, निकोप निवडणुका व्हाव्या ही अपेक्षा निश्चितपणाने सर्वांची आहे. पूर्वीचे नियम आहे, प्रथा आहे, परंपरा. मंत्री महोदयांनी या ठिकाणी खुलासा केला की कायद्यात रूपांतर करण्याची गरज का बसली. मला वाटतं पूर्वीच्या कायद्यात आणि आत्ताच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा कोर्टापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची प्रक्रिया ह्या बिलात तुम्हाला पाहायला मिळते. आणि मला वाटतं की ही चर्चा करत असताना बरंच त्यांनी उदाहरणं सांगितली असतील. मग मला वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका घेत असताना अगोदर निवडणुका वेळेवर झाल्या नाही, 2-2, 3-3 वर्ष, 6-6 वर्ष, 8-8 वर्ष निवडणुका झाल्या नाही. माझा आजही आरोप आहे की ते निवडणुका न घेण्याचं कारण असं होतं की परत सत्ता यावी आणि सत्ता येण्याच्या संदर्भामध्ये जर निवडणुका झाल्या तर समोरच्या पक्षाला कार्यकर्ते मिळतात, पक्ष उभा राहतो, उमेदवार विजयी झाला नाही झाला तरी तो त्या असलेल्या पक्षाची एकनिष्ठ राहतो. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळ्या निवडणुका पुढे गेल्या. त्याचं कारण असं होतं की तांत्रिक मुद्दा नव्हता,
तो निवडणुकीचा निकाल त्यावेळेला लागला होता, तो निवडणुकीचा निकाल आज लागला आणि नंतर निवडणुका घेतल्या. तशाच निवडणुका त्यावेळेला सुद्धा निर्णयाप्रमाणे होऊ शकत होत्या. आरक्षण असेल वगैरे बाकीच्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली. परंतु मला सांगावं लागतं की राज्य सरकारच्या मनामध्ये जे घडतं तेच अंमलबजावणी करावा अशा प्रकारचा निर्णय कदाचित, माझं चुकीचं मत असेल, मी कोर्टावर विश्वास ठेवतो, पण कदाचित कोर्टाच्या असलेल्या निर्णयात होतो का, आता अशी शंका येत असताना कोर्टाचाच अधिकार आता काढूनच घेतला पाहिजे, कोर्टाला कशाला आपण करायचं, अशा प्रकारचा हा बिलामधून या ठिकाणी सुचवायचे. सभापती महोदय, मला सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्ष जर त्यांनी निवडणूक अगोदर घेतल्या तर कदाचित लोकसभा विधानसभेच्या निवडणूक काही प्रमाणामध्ये बदल वेगळ्या पद्धतीने लागला असता, परंतु आपण लांबवला. आणि आता ह्या निवडणुका कोर्टाने सांगितल्या की इतक्या दिवसाच्या आत तुम्हाला घ्याव्या लागेल, त्यावेळेला तुम्ही निवडणुका घेतल्या नाही तर तुमच्याकडं इतक्या वर्ष प्रशासक म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने आबाद होतं ना, पंचायत समिती सभापती होता, ना जिल्हा परिषद सभापती अध्यक्ष होता, ना नगरपालिकेचा नगर पंचायतीचा नगराध्यक्ष होता, महापौर नव्हते, सगळे. आणि एका खांबी म्हणजे एकाने चालवायचा सर्व प्रशासन, मंत्रालयातून थेट प्रशासन. जर कोर्टाने सांगितलं नसतं तर गुलाबराव ह्या निवडणुका आताही झाल्या नसत्या, कारण सरकारला हे नको होतं मध्ये कार्यरत करणारी मंडळी. पण असो, कोर्टाने सांगितल्यामुळे यांनी निवडणुका घेतल्या. पूर्वीची प्रथा होती की निवडणुकीची प्रक्रिया राबवली जायची, ती कमीत कमी 30 ते 40 दिवस असायची. आता ही निवडणुका घेण्यासाठी बंधन घातल्यानंतर ती प्रक्रिया राबवताना जो काही नियम निकष आहे मंत्री महोदय, त्यामध्ये म्हणजे फॉर्म कधी भरायचा, फॉर्म भरल्यानंतर हरकती कधी घ्यायच्या, हरकती घेतल्यानंतर त्याने अपिलात जायला, कोर्टामध्ये जायला, अपिलात जायला 4 दिवसाची मुदत होती, 3 दिवसाची सॉरी. ती दुर्दैवाने निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला, आज आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग नक्की आणि कोर्ट आता निपक्षपणाने काम करतो का याच्यावर पण शंका यायला लागलेली आहे. निवडणूक आयोगाने ज्यावेळेला प्रोग्राम जाहीर केला त्यांनी त्यावेळेला नेमकं अपिलात जाण्याच्या बाबतीमधला जो मुद्दा होता तोच नेमका गाळला आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक कोर्टात गेली आणि त्यामुळे अनेक निवडणुकीला स्टे दिला गेला. काही ठिकाणी ज्यांनी अपील केलं होतं, काही हरकती घेतल्या होत्या, जात प्रमाणपत्र होते, उमेदवारीच्या वैधते होतं, या सर्व गोष्टीला अपिलात गेल्यानंतर तो कोर्टाने त्यामध्ये अनेक ठिकाणी स्टे दिल्यामुळे या निवडणुका एकत्रित घेण्याला कुठेतरी खंड पडला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मग आपण घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाराला कुठेतरी आव्हान कोर्टातून होतं आणि कोर्ट आपल्यापेक्षा सुप्रीम होतो का, अशा प्रकारचा एक न्यूनगंड किंवा अशा प्रकारची एक मानसिकता झाली आणि मला वाटतं की त्याचं कायद्यातच रूपांतर करून कोर्टाचाच अधिकार काढायचा अशा प्रकारचा निर्णय झाला. मला वाटतं की हा लोकशाहीचा खरोखर या ठिकाणी त्या ठिकाणी अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतो, अशा प्रकारची या बिलामध्ये तरतूद करण्यात आली. आता साधा प्रश्न आहे, जर तुम्हाला कोर्टाचा अधिकार होता, त्या अधिकाराच्या प्रमाणे त्या असलेल्या कोर्टाच्या अधिकारातून त्यांनी अपील केला. बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये फेर निवडणुका घ्यायचा कोर्टाने आदेश दिला, फेर निवडणुका तुम्ही घेतल्या. फेर निवडणुका घेत असताना त्या असलेल्या न्याय मिळण्याच्या संदर्भातून काही लोकांना न्याय मिळाला, अशा प्रकारची भावना निश्चितपणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झाली. आपण मगाशी म्हणाला की आता निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला अपील करण्याच्या बाबतीमधली मुभा दिलेली आहे. मंत्री महोदय, 6 वर्ष नाही, पिरियड संपल्यानंतर सुद्धा त्याचा निकाल लागत नाही. म्हणजे निवडून आलेला सदस्य, गुलाबराव मान हलवत आहेत, निवडून आलेला सदस्य अपिलात जातो, तो 6 वर्ष त्याला न्याय मिळत नाही. पुढची निवडणूक आली तरी त्याचा काळ संपल्यानंतर निर्णय येतो की तू बोललेला खरा आहे, तोपर्यंत निवडणूक होऊन जाते. त्याच्या अपिलाला काय राहिला अर्थ. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा एक पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने पाहायला मिळाला. आणि मला वाटतं की तो स्टे दिलेल्याचा, खरं म्हटलं तर हे जे आपण नियम केला, हा बिल सरकारच्या वतीने आणायलाच नव्हता पाहिजे. हा अधिकार शासनाचा नाही, ग्रामविकास खात्याचा नाही, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. जर निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर राज्य सरकार त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न घटनेचा का करतोय? राज्य सरकार स्वतंत्र बिल कशासाठी आणतंय?
आणि एक बिल नाही, अशी अनेक बिलं आणलेली आहेत की त्या बिलामधून किंवा त्या कायद्यातून लोकशाहीचा खरोखर खून होतो का, अशी शंका या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि सभापती महोदय, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे, नामनिर्देश पत्र स्वीकारणाऱ्या आणि स्वीकारण्यात नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, त्यात कोणतेही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. आमचं ऑब्जेक्शन इथंच आहे. त्याला मी असं म्हणत नाही, पण निवडणूक आयोग काय निर्णय घेताना तिथले निवडणूक अधिकारी कसे निर्णय घेतात आम्ही बघतोय. अगदी इन कॅमेऱ्यामध्ये एखाद्याला जबरदस्ती घेऊन येतात, त्याच्या समोर बसवतायत, तो विड्रॉल करतो, त्याला रडत बाहेर येतो, मला विड्रॉल करायचा नव्हता पण मला विड्रॉल करायला लावला. ही निवडणूक आयोगाची निवडणूक प्रक्रिया आता सध्या मी पाहतो. निवडणूक अधिकारी तिथे बसलेला राहतो, इतका इम्पार्शिबल, म्हणजे खोटं सांगत नाही. मला वाटतं की मंत्री महोदय सुद्धा त्याला मान्यता देतील. म्हणजे निवडणुकीच्या असलेल्या या सर्व प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग तरी निपक्षपणाने आहे का, याची शंका येते. म्हणजे एका ठिकाणी आरक्षण करतात, त्याच्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेत नाही, पण एखादी वार्ड रचना करताना, एखादी गट आणि गण रचना करताना गोरे साहेब 2 गावं इकडची उतरतात, 2 डोंगराच्या पलीकडे टाकतात. हा निवडणूक आयोगाचा निकष आहे. म्हणजे त्या गावातल्या लोकांना फक्त तो जिल्हा परिषद सदस्य किती वर्षांनी भेटायचे मला माहित नाही. म्हणजे सोयीने अशा प्रकारचे जिल्हा परिषद गट गण करून केलं, पंचायत समिती गण केले, हेच निवडणूक आयोग आहे मी म्हणत नाही. पण राज्यातल्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर ज्या वेळेला काही ठिकाणी ज्यांना अधिकार देतो आपण, त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेऊन कोर्टात का जावं लागलं, त्याला हौस नव्हती, पण कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण इथे निर्णयच लागत नाही तर न्यायच मिळत नाही, अशा प्रकारची भावना झाल्यामुळे संबंधिताला आव्हान देण्यासाठी कुठेतरी जागा होती, ती जिल्हा न्यायालय होती. आपण तो जिल्हा न्यायालयाचा अधिकार काढला आणि तो जिल्हा न्यायालयाचा अधिकार काढून तुम्ही सांगितलं की आपल्याला कुठेही जाता येणार नाही, आपल्याला जायचं झालं तर निवडणूक झाल्यानंतर जा. मला वाटतं की हुकुमशाहीचा हा असलेला कायदा आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं महाराष्ट्र जिल्हा परिषद निर्वाचन निवडणूक घोषणाबद्दल 1962-20 महाराष्ट्र पंचायत समिती नियमानुसार आपण या ठिकाणी आणि कालबद्ध रीतीने निवडणुका घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतलेला आहे. मला त्याचं उत्तर त्यांनी खरं द्यावं. मी काही उदाहरणं देतो. मंत्री महोदयांकडे अपेक्षा आहे मला की आपण अनेक कायदे केले. एक कायदा तुम्हाला मी सांगतो आणि उदाहरण पण देतो तिच्या समोर. आपल्या एका कायद्यामध्ये आपण असं दिलं होतं की आपणच नियम केलेला आहे 2025 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3. त्यानंतर आपण दिलेला आहे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या बाबतीमधला अधिकार हा तुमचा आहे. हा तुम्ही सोयीने काढला अधिकारी. पूर्वीचा आदेश होता त्याला बाजूला ठेवून अपील करण्यासाठी 12 महिन्याची मुदत दिली. म्हणजे जात प्रमाणपत्र देण्यासाठी तो जो वेळ दिला नाही तर 12 महिन्याची मुदत दिली. हा नाही मी त्याच्यावर सांगतो ना, मी सांगतो म्हणजे तुम्ही दिला निर्णय घेतला. म्हणजे आपण काय करतो, पूर्वीचा 6 महिन्याची होती, 3 महिन्याची होती, आता 12 महिन्याची केली, त्याला मुदतवाढ घेतात. त्याच्यावर दुमत नाही, कारण त्याला संधी दिली पाहिजे. कारण आता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे काय काय अडचणी आहे. म्हणजे इतकी रांग लागलेली असते, निवडणुकीचा अर्ज भरेपर्यंत त्याला प्रमाणपत्र मिळत नाही. आता त्याच्या ठिकाणी टेबलाखाली आणि टेबलावरती काय झालं ते मी सांगत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एका बाजूला आदेश काढता, एका बाजूला कायदा करता आणि दुसऱ्या बाजूला त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही, दुर्दैवाने आहे. मग कायद्याच्या चौकटीमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे त्याला तशी पहिला तो व्हिडिओकडे अर्ज अपील करतो, तिथून तो निवडणूक अधिकाऱ्याकडे करतो, नंतर तो जिल्हाधिकाऱ्याकडे करतो, जिल्हाधिकाऱ्याकडे केल्यानंतर तो कमिशनरकडे, आयुक्त पुण्यात म्हणजे वरिष्ठ पातळीवर जातो कमिशनरकडे, आणि कमिशनरकडे गेल्यानंतर वरती अपील करायचा ना, असं तुम्ही नियम केला. तुम्हाला काही उदाहरणं सांगेल. आता तुमच्याकडे क्षेत्र माहुलीचं एक उदाहरण आहे. क्षेत्र माहुलीमध्ये तुम्ही 4 सदस्य आणि 1 जिल्हा सरपंचाला आपण 3 सदस्य आणि 1 सरपंचाला रद्द करण्यात आलं. त्याने अपील केलं, नियमानुसार अपील केलं, त्या कायद्यानुसार अपील केलं, तरी सुद्धा त्याला तुम्ही अपात्र केलं. काय या कायद्याला करायचंय? म्हणजे सत्तेचा वापर कसा करावा हे जिवंत उदाहरण आम्ही तुम्हाला बघितलं. बरं, आम्ही त्या ठिकाणी त्या असलेल्या नियमानुसार जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आहेत,
जनतेतून निवडून आलेल्या सॉरी लोकांनी निवडून दिलेल्या सदस्य आहे, त्यांनी सांगितलं की मुदतीत आम्ही दिलं नाही, परंतु या कायद्याप्रमाणे आम्ही मुदतीत आता अर्ज करतोय, त्याचा आपण व्हॅलिडिटी द्यावी. 6 महिने झाले, वर्ष झालं, त्याचा निर्णय दिला नाही. त्याला अपात्र करून टाकलं आणि निर्णय दिला नाही. का? प्रचंड दबाव. हे सध्या सगळे अधिकारी आणि कोर्टाला मी दोष देणार नाही, पण सगळे एवढे दबावाखाली काम करतात की निर्णयच घेऊ शकत नाही. मग काय करताय तुम्ही? नियम आणि हे कायदे करून करणार काय? आता सुद्धा आयुक्ताकडे प्रकरण पडलाय, आपण तर दिला नाही निर्णय. आता तो तुमच्याकडे अर्ज येईल पर्यंत मला वाटतं तोपर्यंत त्यांची पण मुदत संपून जाणार. अजून सुद्धा आयुक्ताकडे तो अर्ज पडलेला असताना सभापती महोदय त्यांचा निर्णय झाला नाही. दुसरं प्रकरण सांगतो, खेड ग्रामपंचायत आहे. हे माझ्या इकडचे 2 सांगतो, अशी बरेच राज्यामध्ये प्रकरणं घडलेली आहे. तिथे तुमच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी किंवा ग्रामसेवक मंत्री महोदय या असलेल्या भ्रष्टाचारामध्ये सापडला की त्याला ताबडतोब कारवाई करण्याची तुमची कायद्याची प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये अधिनियम 54 प्रमाणे तुम्ही तरतूद केलेली आहे. हा तुमचा आदेश आहे याचा. आता त्याला सीओ पासून सगळ्यांनी सांगितलं की हे खरं आहे, याच्यामध्ये तो भ्रष्टाचारात अडकलेला आहे. हे सीओचा रिपोर्ट गेलेला असताना सुद्धा अजून सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही. आता त्याचा पिरियड संपेल, परत त्याच्यावर कारवाई कधी होणार? म्हणजे भ्रष्टाचार केलेलं सिद्ध सगळं सापडलंय, सीओचा रिपोर्ट गेला तरी गेले वर्ष 1.5 वर्ष त्याच्यावर कारवाई नाही. अर्थ मला असा सांगायचा आहे, तुम्ही कायदे कशाला बनवता? तुम्ही एवढा सत्तेचा वापर जोरदारपणे करताय, यासाठी कायदा बनवण्याची गरजच काय? त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आदेश काढत जा. आता काही दिवसांनी तसंच होणार आहे. आपल्याला जर तुम्ही एखाद्या वेळा नियम करता, एखाद्या वेळा कायदा करता, त्या कायद्याच्या प्रयोजनपणे सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. परंतु तो समान न्याय न देता तो आपला नाही म्हणून कारवाई करण्यासाठी विलंब करा, कारवाईच करू नका अशा सांगितल्यानंतर IAS असलेले ऑफिसर सुद्धा मग तो निर्णय घेण्यासाठी प्रलंबित करताय. हे दुर्दैवाने मला इथं सांगावं लागतं. कुठे आहे तुमची लोकशाही? कुठे आहे तुमचा न्याय? म्हणून तुम्ही ज्यावेळेला काही कायदे घेऊन येताना त्याला टाइम बाइंडिंग ठेवा. आणि तुम्ही इथं ठेवलेले आहे टाइम बाइंडिंग, तरी सुद्धा होत नाही. किती दिवसामध्ये निर्णय दिला पाहिजे, किती दिवसामध्ये त्याचा निर्णयाचा अपील झालं पाहिजे. मग तुम्ही एकदा हा जसा कायदा करता तसा अपिलाचा कायदा जिल्हाधिकारी स्तरावर किंवा सीओ स्तरावर ठेवा ना. आणि त्याला जर चॅलेंज कोणी दिलं तर तुमच्याकडे अपील केल्यानंतर इतक्या दिवसात त्याचा निर्णय लावू, हे तरी धाडस दाखवा ना. तुम्ही ते दाखवत नाही, कारण सोयीने कायदा करायच्या बाबतीमधली भूमिका तुम्ही करताय. आणि हे करण्याच्या बाबतीमधला निर्णय एवढाच आहे. हा सुद्धा तुम्ही केलेला जो आहे की आता कोणी आम्हाला आव्हान करण्यासाठी जाऊ नये, लोकशाहीतून चॅलेंज करू नये. कारण निवडणूक आयोगाकडे गेलं की तो काय ऐकत नाही, कोणाकडे गेलं की तो ऐकत नाही. फक्त आता एक आहे, कोर्टात कधीतरी आमचं ऐकेल, कधीतरी कोर्ट आमचं ऐकेल, एवढंच अपेक्षा होती. त्याला पण तुम्ही बंद करून टाकलं, त्याला सुद्धा बंद करून टाकलं. म्हणजे आम्ही आता न्याय कोणा? आता राष्ट्रपतीकडे जावं, आता दिल्लीला एखाद्या ग्रामपंचायतीचा विषय घेऊन जायचा, दिल्लीला आपण पंचायत समिती जिल्हा परिषदेचा विषय घेऊन जायचा. मला वाटतं हे अवघड आहे. म्हणून हा कायदा आणण्यासाठी तुम्ही जो मुद्दा घेतलेला आहे त्या मुद्द्यामध्ये तुमची जी मानसिकता जी आहे ती मानसिकता हुकुमशाहीची आहे. मला वाटतं गोरे साहेब तुम्ही सामान्य ह्याच्यातून लढत वरती आलेला आहे, संघर्षातून वरती आलेला आहे. तुमच्या सारख्या मंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे की सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी कुठंतरी असावं, अशा प्रकारचं देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हे सर्व तुम्ही मगाशी नगरपंचायत नगरपालिकेचा विषय सांगला. नगरपंचायत नगर परिषदेमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. नगरपंचायत नगर परिषदेमध्ये सुद्धा लोकांना या संदर्भामध्ये न्याय मिळाला नाही. वार्ड रचना, बाकीची रचना याच्या संदर्भामध्ये इतका, म्हणजे पहिली 1 होती, 2 केली, महायुती झाल्यानंतर 4 केली, 3 केली, 2 केली. का? तर बंडखोरी होऊ नये. जर लोक विरोधात गेली तर काय होतील. म्हणून मला नाईक साहेब इथं बसलेले आहेत, अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे 3-3, 4-4 वार्ड, म्हणजे माणसांना
लोकशाहीतून एखाद्याला चांगला कार्यकर्ता असेल, तो एकटा उभा राहिला तर तो निवडून यायला पाहिजे. पण तो 3 जागांना घेऊन निवडून येऊ शकत नाही ना. मला माहित होतं की तुमच्याकडे बंडखोरी फार होईल, कारण 3 लोकांना एकत्र घेऊन सरकार चालवायचं म्हणजे बंडखोरी फार होईल. आणि म्हणून तुम्ही काय केलं की नाही, मग 4, मग तो विचारा किती ताकदीचा असला, बाजूला 3 जण नसले तर तो उभा कसा राहू शकतो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीतून कायदे सोयीने करण्याच्या, आता पुढच्या निवडणुकीला आता तिसरा कायदा तुम्ही आणाल, 100% तिसरा कायदा आणणार. त्यावेळीची परिस्थिती बघून जो काही निर्णय घ्यायचा, तो निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मला एक कळत नाही की आपण ह्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्याची गरज का तुम्हाला आली. फक्त तुम्ही जर सांगितलं असता की निवडणुकीच्या असलेल्या कालावधीचा पिरियड वाढवला असता, तो 30 दिवसाचा, 26 दिवसाचा, आणि तुम्हाला वाटलं तर कधी 8 दिवसाचा सुद्धा करू शकाल. त्यामध्ये पूर्वीच्या प्रमाणे अर्ज भरण्याची तारीख, त्यानंतर छाननी तारीख, छाननी पण 1 दिवस, त्यानंतर छाननी केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण हरकतीचा पण 1 दिवस, आणि 1 दिवसानंतर तो कागदपत्र कधी गोळा करणार. उमेदवार तुम्ही अचानक डिक्लेअर करता, समजा मी उभा राहिलो, मी जिल्हा परिषद उभा राहिलो, माझ्या कुठे थकबाकी असेल, माझी कुठे काय अडचण असेल, तर ती गोळा करायला लोकशाहीने संधी तर द्या. तुम्ही अपिलाला 1 दिवस, म्हणजे अर्ज भरला की 1 दिवसानंतर परत लगेच छाननी होणार. छाननी झाली की छाननीमध्ये अर्ज करायला, म्हणजे आम्हाला अपील करायला किंवा हरकती घ्यायला काहीतरी पुरावा गोळा करायला संधी द्या ना. ती न देता परत आम्ही अपीलात छाननी केल्यानंतर परत त्याच्यामध्ये आम्ही हे केलं, आणि मग परत पिरियड जो ठेवलेला आहे तो इतका कमी केला, त्यामुळे हे कोर्टात जावं लागलं. तुम्ही जो पूर्वीच्या नियमानुसार 40 दिवसाचा तरी कार्यक्रम दिला असता तर दिला. बरं, दिलं ते दिलं. इतका आत्मविश्वास यांना फार मोठा आहे की लोकांना प्रचाराला सुद्धा जाऊन देत नाही. 8 दिवसामध्ये प्रचार करायचा म्हणजे 8 दिवसामध्ये खर्च कमी. हे बाकी झालं की या निवडणुकीला दिवस कमी दिल्यामुळे उमेदवारांचा खर्च कमी झाला अशी चर्चा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे होता त्यामुळे मला वाटतं सरकारला वाटलं असेल किंवा सत्तेमधल्या असलेल्या लोकांना वाटलं असेल बरेच पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे पिरियड कमी करावा. 8 दिवसामध्ये मग पिरियड कमी झाला तर आपल्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना ही प्रथा आम्ही नाही पाडली. पूर्वी निवडणुका कशा व्हायच्या, पूर्वीच्या निवडणुका लोकशाहीने व्हायच्या, विकास कामावर व्हायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर व्हायच्या, आरोप प्रत्यारोप व्हायचे, सभा गाजायच्या. हल्ली सभाच होत नाही. हल्ली सभा होत नाही म्हणजे 8 दिवसामध्ये राज्याचा नेता कुठे कुठे फिरेल. आणि आता तर हेलिकॉप्टर आणि विमानाचं पण खरं सांगता येत नाही. तो विमानाने हेलिकॉप्टरने जायचा म्हटल्यानंतर सुद्धा तो आता जाईल का नाही ही पण शंका यायला लागलेली आहे. हा ना, नाही काय काय पक्षाचा खर्च जर दाखवला ना दादा, म्हणजे तो खर्च आता कोणी निवडणूक आयोगाला मागितला नाही, पण एकेका पक्षाचे 5-5, 7-7 हेलिकॉप्टर बुक होते निवडणूक होईपर्यंत. तुम्ही गोरे साहेब जरा महिनाभर दिला, आता तुम्हाला सोलापूर, सातारा कुठे कुठे फिरायचं, प्रचार करणार. आमच्याकडे नव्हता, मी एकट्याने वापरला. तो पण काय वापरला माहितीये का, त्याचा खर्च दाखवतो वाटल्यास. तो पण आमच्याकडे असा होता की तुमच्याकडे शिल्लक राहिलेला शेवटचा. तो बरं झाला आता या ऍक्सिडेंट मध्ये त्या कंपनीमध्ये आमच्याकडे राखीव असलेला कोट्यामधला हेलिकॉप्टर, म्हणजे तो कोणच वापरत नाही, तो आमच्याकडे आला होता कोट्याला. तरी पण आम्ही प्रचाराला गेलो. पण माझं म्हणणं असं होतं की प्रचाराच्या संदर्भामध्ये वेळ मिळाला असता तर लोकांवर सरकारच्या वतीने मी कसं चांगलं काम केलं हे सांगण्याची वेळ आली असती, चांगल्या प्रकारचा प्रचार झाला असता. प्रचारच नव्हता, प्रचार करायची गरजच नाही, कारण निवडणुकीचा नवीन फंड आलेला आहे. जिंकायचं कसं ह्याचा नवीन अध्याय आलेल्यामुळे ह्या सगळ्या काही पिरियड 8 दिवसाचा ठेवला, 4 दिवसाचा ठेवला. 8 दिवसामध्ये अख्ख्या राज्यामध्ये माझ्याकडे जिल्हा परिषद, मला वाटतं 12 जिल्हा परिषद निवडणुका होत्या, एवढ्या पंचायत समित्या होत्या, नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका तेवढ्याच होत्या. कुठे कुठे फिरले, कुठे नाही फिरता आलं, वेळच देता आलं नाही. आणि द्यायचा तरी कसा. या निवडणुकीला अख्ख्या विदर्भामध्ये नाही पण बाकीच्या उर्वरित महाराष्ट्र वगैरे सगळी निवडणूक होत्या सभापती महोदय. कारण निवडणुका घेत असताना त्यांना आत्मविश्वास होता. लाडक्या बहिणीचा परिणाम विधानसभेला, लोकसभेला पाहायला मिळाला. विधानसभेला नंतरचा परिणाम बघितला. आम्ही नाही म्हणत, सगळेच म्हणतात. म्हणून ते मगाशी म्हणाले गरजेचं आहे की खर्च कमी झाला.
खर्चाचं प्रमाण बघितल्यानंतर भरणे मामा तुम्ही पण निवडणुका लढवल्या, फार भयानक आहे. हे इथं सभागृहात सारखी चर्चा होते, 5,000, 10,000, 15,000, 20,000. खरं म्हटलं तर सत्तेमध्ये लोकांना वाटलं असेल 8 दिवसाचा पिरियड ठेवला तर काही खर्च जरा कमी होईल, असं पण असेल कदाचित यामध्ये नियमावली करताना. पण इतका खर्च असल्यामुळे काही प्रचाराची गरज नाही. सरकारने काय चांगलं काम केलं काय नाही केलं सांगायची पण गरज नाही. निवडणुका कशा जिंकायच्या याची वेगळी स्ट्रॅटर्जी दरवेळेला ठरवली जाते आणि त्या स्ट्रॅटर्जीमुळे ह्या कायद्यामध्ये रूपांतर करत असताना त्यांनी सांगितलं आता याच्यावर लोकशाहीतून कुठे जायलाच नको, म्हणून त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने झालेला आहे. मला वाटतं तुम्ही ऑर्डिनन्स पण काढला. हे सरकार आता नवीन एक प्रथा पडलेली आहे. मला वाटतं इथं सचिव बसलेले आहेत. पूर्वी कायदा व्हायचा आणि नंतर कायद्याची अंमलबजावणी होती. आता पहिला कायदा मंजूर केला जातो आणि नंतर सभागृहात आणला जातो. हे ऑर्डिनन्स काढण्याच्या बाबतीमधली एवढी घाई असते पहिलीच. त्यांना माहिती आहे बहुमत आहे, पण जर आमच्याकडे बहुमत असतं ते धाडस झालं नसतं. बहुमत असल्यामुळे त्यांना धाडस असं आहे की हे बिल इथं रिजेक्टच होणार नाही आणि त्यामुळे ते ऑर्डिनन्स काढून टाकायचा. ऑर्डिनन्स काढण्याची आपण जर सभागृहात आम्हाला माहिती द्यावी आता की पहिलं बिल यायच्या अगोदर ऑर्डिनन्स काढलेली बिलं किती आलेली आहेत ते आम्हाला सभागृहात एकदा कळावं. आठवले साहेब आम्हाला कळून द्या एकदा किती ऑर्डिनन्स पहिले काढल्यानंतर कायद्यात किती रूपांतर झाले. पहिला असं नव्हतं सभागृहात, पहिला कायदा व्हायचा आणि नंतर मग त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी व्हायची. आता ही नवीन प्रथा आहे, नवीन परंपरा आहे आणि मला वाटतं की हे ऑर्डिनन्स काढायच्या अगोदर या ठिकाणी आणि राज्यपालाला आपण लिहितो 6 महिन्यात मुदत संपाय हा गतिमान हा हा ते मार्ग आम्हाला नंतर कळायला लागले की हे मार्ग आम्ही दाखवले ती चूक झाली. पण हे सरळ करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. आता आपण सांगितलं विसर्जित जिल्हा परिषद जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत उर्वरित कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल त्या बाबतीत कालावधीसाठी जिल्हा रचना करण्याकरता कन्व्हेन्स कोणती. आता मध्ये तुम्ही एक आदेश काढला परवाच्या दिवशीच काढला. ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब तुम्हाला कधी कधी ही लोक अडचणीत आणतील, जरा अधिकाऱ्यांशी अभ्यास करून निर्णय घ्या. ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा तुम्ही निर्णय काढला की मुदत संपली तरी ग्रामपंचायतीचा जो सरपंच असेल तो पुढची निवडणूक होईपर्यंत तो कायम राहील. 6 महिन्याने 1 वर्षाचा पिरियड त्यांनी टाकला त्याच्यात. पण पूर्वी पण असे निर्णय झालेले आहेत. म्हणजे आता निवडणूक घ्यायचीच नाही अशासाठी काय होतो का शंका यायला लागली. उद्या नगरपालिका महानगरपालिकेचे महापौर सुद्धा निवडणूक होईपर्यंत त्यांना कायम ठेवण्याच्या बाबतीमधला निर्णय येतील. 6 महिन्याचा आणि 1 वर्षाचा कालावधी किती आम्हाला मग परत सांगतील की हा 6 महिने संपला तर परत 6 महिने पुढे वाढवून द्यायचा का. मला वाटतं की कोर्टाने सुद्धा तो रद्द करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला आणि ह्या सरकारने जो निर्णय घेतला होता त्याला मागे घेण्याची नामुष्की सुद्धा तुम्हाला आली. कोर्टाने त्यामध्ये सांगितलं नाही घेतला का कोर्टाने सांगून सुद्धा केला नाही. हा आपण सांगा आम्ही वाचलं ते बोलतो. आम्ही बोलतो कदाचित उद्या असा नवीन ऑर्डिनन्स तुम्ही आणाल. कोर्टाने जरी घ्या असलेल्या आदेशाला सुद्धा कोर्टाने हस्तक्षेप करू नये असा सुद्धा तुम्ही निर्णय आणाल. ते काय सांगता येत नाही. हा आणू शकता. हे आम्ही पेपरात वाचलो. आम्ही पेपरात वाचलं की सरपंचाला जी काय प्रशासक म्हणून आपल्याकडे प्रशासक सुद्धा किती वर्ष ठेवले. आता सुद्धा प्रशासक आहे काय ग्रामपंचायतीवर. आपण आता प्रशासक सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुदतीत होत होत्या आता त्या सुद्धा होत नाही. त्यामध्ये त्यांना पण प्रशासक ठेवले 1-1, 2-2, 3-3 वर्ष प्रशासक तिथं नेमलेले आहेत. आणि या प्रशासकाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला की आता प्रशासक राहणार नाही, तो ग्रामपंचायतीचा सरपंच असेल तो सरपंच पुढच्या 6 महिने त्याच्यावरती नाही अशा प्रकारचा तुम्ही प्रशासक म्हणून त्यांना नियुक्ती केली. त्याला कोर्टाने स्टे दिला असेल आपण खुलासा करावा. माझा कदाचित चुका असेल परंतु वेगवेगळ्या प्रकारचं न्यायालयामध्ये आपण आव्हान न देऊ
म्हणून तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. मला वाटतं की आपण ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना राज्यपालांना सुद्धा किती ऑर्डिनन्सवर सह्या कराव्या लागतात खरं विचारायला पाहिजे. मी त्या दिवशी बोललो, त्यांच्या नावामध्ये आचार्य आहे, देव व्रत आहे, त्या देवाला तरी निदान ह्या सह्या करण्याच्या संदर्भात मग सांगू नका. चुकीचे निर्णय, चुकीचे आणि लोकशाहीला हा सरळ सरळ धोका आहे. लोकशाहीच्या माध्यमातून जर कोणाला अर्ज, त्याला कोणी अपील, त्याने कोर्टात न्याय मागू नये अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेत असाल तर मला वाटतं या ठिकाणी आपलं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून हे तुमचे निर्णय, तुमचे सगळे या आहे. खरं म्हटलं तर कायदा झाला तर त्याची अंमलबजावणी करा. मी 2 ग्रामपंचायत सांगितलं, अशा बऱ्याच ग्रामपंचायती आहेत. आपण माहिती घ्या कुठे कुठे अशा प्रकारचे अपील आहेत, त्याला किती दिवस लागले, किती वर्ष लागले, काय करताय, ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेणं गरजेचं असल्यामुळे मला वाटतं की आपण या असलेल्या बिलाला हा मी विरोध करतोय. या बिलाच्या संदर्भामध्ये जे काही आपण एक हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न होतो, आणि हुकुमशाही फार काळ चालत नसते. आपण या जगाचा, देशाचा सगळा आणि पूर्वीचा इतिहास बघितला, ज्यांनी ज्यांनी हुकुमशाही केली ते सगळे संपले. हा मग असं आम्ही केलं असं तुमचं म्हणणं असेल, मला वाटतं दादा नेहमी म्हणताना सत्य म्हणतात. मी त्यांचा उल्लेख मुद्दाम करतो. ते नेहमी म्हणतात, त्यांच्या अनेक उदाहरण ते प्रामाणिकपणाने सांगतात की जो काही अति करतो त्याची माती होते. जो कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही तो सरळ असेल, त्याने व्यवस्थित झालं नाही तर ह्याच जन्मामध्ये हितच त्याला उत्तर द्यावं असं असतं. मला वाटतं ही हुकुमशाही आहे. हुकुमशाही आम्ही केली असं तुमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही इथं बसलो. तुम्ही जास्त केली तर तुम्ही इथं याल. येऊ नये म्हणून हे बिलं काढू नका. येऊ नये म्हणून बिलं काढू नका. आणि ती बिलं काढण्याच्या संदर्भात आपण जे निर्णय घेताय, वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढताय, आदेश लादताय, लोकांच्या मनामध्ये असो नसो तरी लादण्याचा प्रयत्न करताय, ते मला वाटतं की ते चुकीचं आहे. आणि आता तुम्ही परत कॉप्शनचे घेणार आहात, तो झाला कायदा? कॉप्शनचे कायदे झाले का जिल्हा परिषद पंचायत समिती? इतकी लोकांची मागणी आहे ना भाई यांच्याकडं, इतकी गर्दी झालेली आहे की कोणाला कुठे कुठे अध्यक्ष करायचं याच्या संदर्भामध्ये आता तो पण कायदा करायचा चाललाय कॅबिनेटमध्ये. 3 सदस्य 10च एक का 5च एक असा आहे. आणि म्हणजे काही करा, आपण काय करायचं ते करा. आता आमच्याकडे आहेच काय? असं आहे, त्यांनी गाय मारलं म्हणून तुम्ही वासरू मानायचा हा कुठला नवीन नियम आणला? झेडपीला नव्हता, त्यांनी आता ते पण करायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अजून काय रोज निघेल. पण एक माझी विनंती आहे, नियमानुसार आपण ऑर्डिनन्स काढण्यापेक्षा सभागृहात चर्चा होऊन द्यावं. पहिला निर्णय लादता हे आज आणली, त्याच्या अगोदरच कायदा करून टाकलाय तुम्ही. असं नव्हतं ना पहिलं. योगेशजी पहिलं आपल्या 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 साहेबांना विचारा, ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे त्यांना विचारा, ते त्यावेळेला पहिला असं नव्हतं. पहिला कायदा व्हायचा मंजूर आणि मग अंमलबजावणी व्हायचा. आता पहिला कायदा व्हायच्या अगोदरच अंमलबजावणी. किती विषय सांगू, आता गृह खात्यावर बोलू का? आता ताजं उदाहरण मी सांगतो इथं. म्हणजे काय अधिकाराचा इतका वापर केला जातो, इतका सत्तेचा वापर केला जातो. मी सकाळी सुद्धा सांगितलंय का या चर्चेमध्ये की कोणाला कसं आणायचं, कुठल्याही परिस्थिती आणायचं त्याचा सुद्धा वापर केला जातो. म्हणून मी मगाशी सकाळी त्यांना सांगितलंय, कायदा केला तर तो लोकांसाठी असावा. मग कायदा सत्तेसाठी वापरण्याचा प्रयोग हा ज्यावेळेला होतो तो चुकीचा आहे. मला वाटतं की तो चुकीच्या पद्धतीने केला जातो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, गृह खातं असेल, कुठलंही खातं असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय लादून आपल्याकडे सत्ता घेण्याचा प्रयत्न होतो तो फार काळ टिकत नसतो. कायदे होत असतात. मला वाटतं की आता देश पातळीवर युद्ध चालू आहे, राज्य पातळीवर आता युद्ध चालू आहे, आता जगाच्या पातळीवर पण युद्ध गेलेलं आहे. एवढी सत्ता स्पर्धा झालेली आहे, बिलाशी कनेक्टेड आहे. मी बोलतो त्याच्यावर येतो कसं येतं ते. नाही मी हुकुमशाहीच सांगतोय. हा, हुकुमशाही कशा पद्धतीने
जगाव का अशांतता आली? सत्ता स्पर्धा, बाकी काय नाही. राज्यात पण ती सत्ता स्पर्धा आहे. जगामध्ये ही सत्ता स्पर्धा का निर्माण झाली? मी मोठा का, मी शक्तिशाली का, हे दाखवण्यासाठी स्पर्धा झाली. त्यातून मग बंधनं, त्यातून कायदे, त्यातून जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न झाला. तोच प्रकार आता देशात आला, तोच प्रकार आता राज्यात आला. देशात सुद्धा असंच आहे. कुठे नियमाने चाललंय, कुठे लोकशाहीने चाललंय, अजिबात चाललेलं नाही, अजिबात चाललेलं नाही. परंतु तोच प्रकार आता खाली राज्यामध्ये गुरवला जातोय. राज्यामध्ये सुद्धा कधीतरी सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो तरी जिवंत राहून द्या. काही दिवसांनी तुम्ही एवढं पण करा, मतदानाचा सुद्धा अधिकार काढून घ्याल. घेतलेलाच आहे म्हणा, त्याच्यावर शंका आहे आमची अजून ईव्हीएम मशीनवर. हा, बरोबर आहे. आता मंत्री महोदय याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. आपल्याला पण माहिती आहे, म्हणजे या मतदारसंघाची नावं उचलायची आणि त्या मतदारसंघात टाकायची. डबल टिबल नावं आली तरी ती घ्यायची. तो एक माणूस 100 माणसाच्या मागे ठेवलेला आहे. तो गाडी करतो, मतदान करून आणतो, परत घेऊन जातो. अशी 10-10, 15-15, 20-20 हजार मतदार एका वार्डात आहे. म्हणजे नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये, लोकशाही म्हणून सांगतो, नगरपंचायतीच्या हद्दीला लागून असलेली नावं ही जिल्हा परिषद पंचायत समितीला टाकतात. आणि ती निवडून म्हणजे लोकशाहीवर आपण बोलतो ना, तेव्हा लोकशाहीवर बोलत असताना मला खरी शंका येते. निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पेत्रे वापरले जातात. मी कसा निवडून आलो पाहिजे यासाठी नियोजन केलं जातं. म्हणून सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे. आता ईव्हीएम मशीनवर तर आज शंका आहेत. ते मतदान त्यांना मिळतं का नाही मिळतं. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही काही लोक निवडून येतात, मग तिथं निवडून आलेल्या तिथं मतदानात तुम्ही ऑब्जेक्शन घेत नाही. फार हल्ली बुद्धिवंत याच्यावर देश चाललेला आहे. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो राज्य करेल, आणि तशा प्रकारचं राज्य करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने होतो. आता आम्हाला बघा ना, मी दत्ता मामाने आम्ही सगळी आघाडी केली, कारण बोलत टिकलं पाहिजे ना. आपण आघाडी केली का नाही? की नाही टिकलं असतं तर काय ह्यांनी खाऊन टाकलं असतं सगळ्यांना. म्हणून हे कायदे करताना सुद्धा मामा हे कायदे करताना सुद्धा बारकाईने बघा. हे कायदे करताना सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. माझ्या माहितीप्रमाणे हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे. अपील करण्याचा कोर्टाचा अधिकार कायम राहावा आणि कोर्टाला मुदत द्या की किती दिवसात निर्णय घ्यावा, याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा, अशीच आमची विनंती आहे. काही सूचना आम्ही केलेल्या आहेत. निदान लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर टाइम बाइंडिंग द्यावा, की अपील केल्यानंतर किती दिवसामध्ये निकाल दिला पाहिजे. तो वर्षानुवर्ष जर थांबत असाल तर काही लोकशाहीचा अर्थ नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, पण त्या विचाराच्या बाबतीमध्ये आता खरोखर लोकशाही चालली का? अपील 5-5 वर्ष होत नसेल, अपील 2-2 वर्ष होत नसेल, मी सांगतो तोपर्यंत निकाल लावायचाच नाही, अशा प्रकारची भूमिका जर आली तर त्याला काय लोकशाही राहणार आहे? त्यामुळे ह्या बिलाला आम्ही किती विरोध केला तर तुम्ही मंजूर करूनच घेणार, निर्णय लादणार. पण ज्या वेळा खरं आहे तुम्ही निर्णय लादणारच आहात आणि तो निर्णय लादण्याचा प्रयत्न आपला झाला तरी जनता शेवटी निर्णय घेईल, आणि तो वेळ फार लांब राहिलेला नाही. तरी मी या बिलाला विरोध करतो आणि इथं थांबतो. श्री शिवाजीराव गर्जे. सभापती महोदया, जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त काही मुद्दे मांडायचे. ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट 1961 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे विधेयक आलेलं आहे.